शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली आणि ही पहा ओव्हर संपली। टेस्ट में बेस्ट 5 नंबर नाक्याचे दिलखुश चिकन याचे प्रोप्रायटर नबिलाल भाई शेख यांकडून ही पहा ओव्हर संपली। सामना पहा तुम्ही एकदम हायस्कोर होता। 92 धावा खऱ्या अर्थानं बनवायच्या होत्या। रेलकर सरांनी चांगली सुरुवात केली, पवार यांनी चांगला खेळ केला। रिजवान आतमध्ये आहे, सचिन दिवे बॅटर मैदानाच्या आतमध्ये न्यू। 6 चेंडू विजयासाठी 22 धाब्यांची गरज। पहिला चेंडू इथे नेते यांनी इथे पाहायचं आपल्याला, डॉट केलाय। काय मॅच आहे वा। 5 चेंडू आणि विजयासाठी 22 धाब्यांची गरज। पहिला चेंडू डॉट केला। नरेंद्र शिंदे या खेळाडूला आपण याआधी कधीच खेळताना पाहिलं नाही। ही त्यांची देखील पहिली स्पर्धा आहे। सराव वगैरे ते घरी भरपूर करत असतील, परंतु ही त्यांची पहिली स्पर्धा आहे। नरेंद्र शिंदे यांनी सामना जिंकून दिला तर राहुल भैया शेटे यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज। संध्याकाळीचं जेवण आहे। थांबा, अजून मॅच संपली नाही। चेंडू इथे सीमारेषेच्या बाहेर षटकार। फटका असा धुआधार, हा गेला षटकार। एएस इंटेरियर इंजिनियर अकबर शेख साहेब, अजलान ग्रुप टाकळी मिया यांचा खतरनाक षटकार। 4 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 16 धाब्यांची गरज आहे। 1 डॉट गेला ना तिथे मॅच संपणार नाही। नरेंद्र शिंदे यांनी जर सामना जिंकून दिला ना तर राहुल भैया शेटे ॲडव्होकेट यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचं प्राइस आहे, प्लस संध्याकाळी चांगल्या हॉटेलमध्ये जेवण आहे। पाहायचं आपल्याला काय होणार आहे। 4 चेंडू आणि विजयासाठी 16 धाब्यांची गरज। मारेल का, करामत करेल का रिजवान, आणि हा कारनामा कित्येक मैदानावरती रिजवाननं केलेला आहे। 4 चेंडू 16 धाबा। 4 चेंडू विजयासाठी आपण पाहत आहोत 16 धाब्यांची गरज। जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये जी काय आपण पाहत आहोत। या दरम्यान आई चेंडू बिग फायर रिजवानच्या बॅट मधून लागोपाठचा दुसरा षटकार। 6 धावा। फटका असा धुआधार, हा गेला षटकार। एएस इंटेरियर इंजिनियर अकबर शेख साहेब, अजलान ग्रुप टाकळी मिया यांचा खतरनाक षटकार। 3 चेंडू आणि विजयासाठी 10 धाव्यांची इथे आपण पाहतोय गरज आहे। 1 डॉट चेंडू मॅच मध्ये घेऊन येईल एनपीएस वॉरियर टीमला एक मोठा फटका। ग्रीन स्टार फ्रेंड सर्कलला फायनल मध्ये घेऊन जाईल। पाहायचं आपल्याला काय होणार आहे। मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना काय देणार नाही, कुणी जिंका कुणी हारा, आम्हाला फक्त आमचं मनोरंजन करून द्या। शेवटचे 3 चेंडू विजयासाठी आपण पाहत आहोत 10 धाव्यांची गरज। 3 बॉल विजयासाठी 10 धावा। गोलंदाजी इथे आपण पाहत आहोत तयार। नरेंद्र शिंदे परत एकदा। याच बरोबर हो, सामना अजून संपलेला नाहीये। हा चेंडू बरोबर डोक्यानं अंगावरती टाकलाय। कदाचित इथे पाहायचं आपल्याला सचिन देवे काहीतरी हरकत करतायत आतमध्ये। पंच मात्र खूप चालक आहेत, चाणक्य पंच आहेत, आणि तिथे आणखीन एक पारितोषिक येतंय। हॉटेल निसर्गचे मालक चेक केलं जाते, रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमनं। सचिननं तिथे कदाचित मला वाटतं अपील केली, दाद मागितलेली आहे। नो बॉल आहे की नाही हे चेक करायचे। रिव्ह्यू इथे गमावलेला आहे आणि सामना इथे आपण पाहणार आहोत। शेवटचे 2 चेंडू आणि विजयासाठी 10 धाव्यांची गरज आहे। पारितोषिक आणखीन एक येणार आहे। पाहायचं आपल्याला या बॉल नंतर ते पारितोषिक मी तुम्हाला सांगेल। ॲडव्होकेट राहुल भैया शेटे यांच्या वतीने आहे नरेंद्र भाऊंना 1000 रुपयाचं पारितोषिक। दुसऱ्या बाजूने आणखीन एक पारितोषिक आहे। गोलंदाज तयार।
या दरम्यान पाहायचं आपल्याला रिजवानच्या बॅट मधून चेंडू पोहोचेल स्क्वेअर लेगला, सीमारेषेच्या बाहेर. मॅच अभी जारी आहे. षटकार, फटका असा धुआधार, हा गेला षटकार. एएस इंटेरियर इंजिनियर अकबर शेख साहेब, अजलान ग्रुप टाकळी मिया यांचा खतरनाक. एनपीएस वॉरियर्स हा संघ जर जिंकला, हॉटेल निसर्गचे मालक आबासाहेब सेटे यांच्या वतीनं देखील ही मॅच, आणि जर फायनल खेळली ना एनपीएस वॉरियर्सनं, तर सर्व खेळाडूंना तिथे जेवण आहे. आबासाहेब सेटे पाटील यांचं देखील मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आतापर्यंत एकही सुपर ओव्हर या वर्षी झालेली नाही. सुपर ओव्हर होणार का? शेवटचे एक बॉल विजयासाठी 4 धाव्यांची गरज. 3 रन पाळावे लागतील. तर जर जिंकायचं असेल, फायनल खेळायची असेल, तर रिजवानला चौकार मारावाच लागेल. 1 चेंडू 4 धाव्यांची गरज. काय सामना झालेला आहे. पहिल्या 2-3 ओव्हरमध्ये चांगल्या रन आल्या, त्यानंतर 3-4-5 ओव्हरपर्यंत सामना नक्कीच एनपीएस वॉरियर्सकडे गेला होता. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये रिजवान खान नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं. राहुरीचा शहरातील मॉन्स्टर आहे रिजवान, आणि तुम्ही पा काय झपाझप त्याने धावा बनवलेल्या आहेत. 1 चेंडू 4 धावेची गरज आहे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण प्रेक्षकांची, खरं तर इथे मेजवानी प्रेक्षकांना जी काही सुरू आहे. 1 बॉल विजयासाठी 4 धावेची गरज. 1 चेंडू 4. याच बरोबर ग्रीन स्टार फ्रेंड सर्कल फायनल मध्ये जाऊन दाखल. वा रिजवान, वा सुपर मॅच, जबरदस्त मॅच, क्या बात है. जबरदस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला. एकदम घासून मॅच. रिजवानचं खरंच कौतुक आहे. काय मॅच केली. 8 चेंडू आणि 31 धावा बनवल्या रिजवानने. नेत्र दीपक अशी मॅच, फायनल सारखी मॅच इथे आपण पाहत आहोत. क्वालिफायर सेकंड या सामन्याचा हिरो. 8 बॉल 31 धावा. वाह.